महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। प्रेस कॉन्फ्रेंस में श्री राम शक्तिपीठ संस्थान ने शिकायत की कि हनुमान मंदिर के पास बार बनाया है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि सातपुर क्षेत्र में ITI सिग्नल के पास 75 मीटर के दायरे में धार्मिक स्थल के पास ही बार बनाने की अनुमति कैसे दी गई। इसके लिए संबंधित विभाग ने MIDC को पत्र भेजकर पूछा है कि यह मंदिर अधिकृत है या अतिक्रमणग्रस्त है। यानी क्षेत्र के श्रद्धालुओं को लग रहा है कि संबंधित विभाग ने बार के लिए मंदिर को हटाने की तैयारी कर ली है। प्रेस कॉन्फ्रेंस में आरोप लगाया गया कि अगर मंदिर पहले से था तो इजाज़त कैसे दी गई। नियमानुसार मंदिर से 75 मीटर के भीतर बार की अनुमति नहीं दी जा सकती। कुछ व्यक्तियों द्वारा बार को अनुमति देने के लिए मंदिर को अतिक्रमण घोषित करने के लिए जोरदार आंदोलन किया जा रहा है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज, श्री नाथानंद सरस्वती, स्वामी सुदर्शनानंद भी शामिल हुए। आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी, आजूबाजूला मांस मच्छी असू नये किंवा नशाचे दुकान असू नये, हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्यता राखावं म्हणून आजची पत्रकार परिषद होती। आम्ही श्रीराम शक्तिपीठ संस्थान, साधू संत, सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत। नाईस संकुल राहील। आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर। आणि आम्ही कोणतीही गोष्ट याच्यापुढे करू, कायद्याच्या चौकटीमध्ये करू। आतापर्यंत जी ही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे, कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात। संकुल इथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या 2020 सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल, ते सगळं साजरं करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तिपीठ संस्थानवर दिलेली आहे आणि आजगात ती चालू आहे उत्तमरित्या पद्धतीने। परंतु काही कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती की शासनाचा एक GR आहे, त्या GR प्रमाणे जर तिथे मांस मच्छी असेल किंवा बिअर बार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाहीये। परंतु ते सगळं डावलून त्यांनी कुठल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही डोळ्यामध्ये झोकून ते ह्या गोष्टींचे त्यांनी परवानगी वरच्या लेवलला आणून ते चालू केलेलं आहे। तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना, आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीचे मांस मच्छी असेल किंवा दारूचं दुकान असेल, बार असेल, हे कुठेही नकोय। तर या मागे एक भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे, कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही या पद्धतीचं बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एकमेव आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल, आपल्या शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल, हे आम्ही करायला तयार आहे। कारण यामागे ज्याही वेळेस वर्धापन दिन झाला सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते, 13ही आखाड्याचे साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पादन शुल्काला आम्ही देणार आहोत। त्या पर्पजसाठी इथे गाडे वाटप केलेले आहे किंवा त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहे। दारू विक्री किंवा बार, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे। तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलासप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे। तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही, म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कसे येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे। त्यांच्यावर लीजचे असतात ते, नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईस संकुल आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने। हो, त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे। आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी या कोणत्याच परवानग्या नाईसमध्ये घेतल्या नाही ना। आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी। असं माझं दिनेश पाटील। नाही, कोणाचाच नाही, कारण संस्था आहे, संस्थेचे सभासद आहेत, गाडेधारक आहेत,
संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतोय. महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।